नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, स्टॅटिस्टिक्सचा एक छोटासा प्रश्न आहे. तो क्वेश्चन नंबर 4 आणि 4 मार्क्स साठी आलेला आहे, जुलै 2024 साठी. तर बघा, महत्वाचा क्वेश्चन आहे, हायर लेवल थिंकिंगचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? इन अ वन ग्रुप ऑफ स्टुडंट्स 10% स्टुडंट्स गॉट 0 to 20 मार्क्स. ठीक आहे. तर 10% विद्यार्थी असे आहे की त्यांना 0 ते 20 मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर 20% स्टुडंट्स गॉट 20 to 40 मार्क्स. म्हणजेच काय, 20% असे विद्यार्थी आहेत ज्यांना 20 ते 40 मार्क्स भेटलेले आहेत. 35% स्टुडंट्स गॉट 40 to 60 मार्क्स. त्यानंतर 20% स्टुडंट्स गॉट 60 to 80 मार्क्स अँड रिमेनिंग 30 स्टुडंट्स. आतापर्यंत आपण पर्सेंटेज बघितलं स्टुडंट्सचं, इथे डायरेक्ट नंबर ऑफ स्टुडंट्स आहे ते म्हणजे 30 विद्यार्थ्यांना किती मार्क्स भेटलेले आहे? 80 ते 100 मध्ये 30 विद्यार्थी आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी सांगितलं, देन फर्स्ट आहे प्रिपेअर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे आपला जो चार्ट असतो, टेबल असतो, तो आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर फाइंड द मोड ऑफ द मार्क्स स्कोर आणि मोड फाइंड करायचंय. महत्वाचं म्हणजे डोक्यात फिट झालं पाहिजे की मोड म्हणजे काय, की आपल्याला टेबल लागतो. टेबलमध्ये म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, आणि त्या टेबलमध्ये F1, F0 अँड F2 आपण फाइंड करतो. त्यानंतर कॅपिटल L आणि स्मॉल h मॉडेल क्लास लागतो. तर या सर्वांसाठी आपल्याला फर्स्ट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. बट इथे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले नाही, तर पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. आणि एक शेवटचा क्लास आहे 80 to 100, त्यामध्ये फक्त 30 स्टुडंट्स आहे. मग कसं सॉल्व्ह करणार? तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स याला आपण एक क्वांटिटी कन्सिडर करूया, म्हणजेच x. तर बघा, लेट टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स बी x. टोटल स्टुडंट्स आपल्याकडे x आहे. तर बघा, फर्स्ट आहे 10% ऑफ x. म्हणजे टोटल स्टुडंट्स पैकी 10% स्टुडंट्सला किती मार्क्स मिळाले? मग ती आपण क्वांटिटी काढू. 10% ऑफ x म्हणजेच काय होणार? 10 मल्टिप्लाय x आणि अपॉन ला असतो 100. पर्सेंटेज काढलं की 100, म्हणजेच याचं आन्सर तयार होणार आहे 10x डिवाइड बाय 100. हे असंच ठेवूया, पुढे कॅल्क्युलेशन थोडं सोपं होणार आहे. त्यानंतर किती आहे पुढे? सेकंड जर बघितलं तर 20% आहे. इथे पुन्हा एकदा 20% ऑफ x म्हणजेच येणार आहे, डायरेक्ट घेतो 20x डिवाइड बाय 100. ठीक आहे. त्यानंतर किती आहे? 35% आहे. तर 35% ऑफ x म्हणजेच येणार 35x डिवाइड बाय 100. त्या 35 नंतर आहे 20% पुन्हा एकदा. मग 20% ऑफ x इज इक्वल्स टू पुन्हा एकदा 20x अपॉन 100. ठीक आहे. आणि रिमेनिंग किती स्टुडंट्स आहे? 30 स्टुडंट्स आहे. तर बघा, ह्या गोष्टी झाल्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे. इथे आपण घेणार टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये काय येणार आहे? हे झाले पर्सेंटेज, हे झाले स्टुडंट्स. तर इथे आपण फर्स्ट येणार आहे 10x अपॉन 100. नेक्स्ट किती आहे? 20x अपॉन 100. नंतर आहे 35x अपॉन 100 प्लस पुन्हा आहे 20x अपॉन 100. ओके. देन प्लस रिमेनिंग जे स्टुडंट्स होते ते आहेत 30. असे टोटल स्टुडंट्स झालेले आहेत. आणि ते किती दिलेले आहे? टोटल स्टुडंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत ते आहे x. इथपर्यंत क्लिअर? आता डिनॉमिनेटर कॅन्सल करायचं आहे, तर आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय बाय 100. छोटंसं सेंटेन्स येणार, मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड्स वी गेट. आपल्याला नवीन काय भेटणार आहे? तर 100 कॅन्सल होणार, 10x 20x. बघा, देअरफॉर 10x
इथे येणार आहे 10x प्लस 20x प्लस 35x प्लस 20x. क्लिअर? 10x 20x 35 20x आणि प्लस इथे जर 100 ने मल्टिप्लाय केलं, ऑलरेडी 30 होता, 20 येणार इज इक्वल्स टू 100 मल्टिप्लाय x 100x. क्लिअर? त्यानंतर यांची जर आपण सम केली तर 30 आणि हे होणार 50 आणि 85. पूर्ण सम येणार आहे 85x. ओके. त्यानंतर बघा प्लस 3000 इज इक्वल टू 100x. आता 85 आपण तिकडे शिफ्ट करूया, म्हणजेच 3000 इज इक्वल्स टू 100x. 85 तिकडे गेल्यानंतर मायनस 85x. त्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं तिथे येणार आहे 3000 इज इक्वल टू 100 मधला 85 गेले 15x. देअरफॉर 3000 हा 15 मल्टिप्लाय आहे, इकडे नंतर तो डिवाइड होणार आहे. ठीक आहे. आणि इथे उरलेला आहे x, म्हणजेच काय x इज इक्वल्स टू इथे 15 1 जा 15 आणि 15 2 जा 30 होतात, तर 2 आणि हे 0 म्हणजे x ची व्हॅल्यू आलेली आहे 200. म्हणजेच टोटल स्टुडंट्स आपल्याकडे 200 आहे. तर बघा हे 200 झाल्यानंतर यांची पण आपण क्वांटिटी काढून घेऊया, म्हणजेच काय तर बघा 10x डिवाइड बाय 100 इज इक्वल्स टू 10 अपॉन 100 मल्टिप्लाय 200 इज इक्वल टू 0 0 कॅन्सल झाले की 10 मल्टिप्लाय 2 20 स्टुडंट्स आहे त्या क्लासमध्ये. देन पुढचा क्लास आहे 20x अपॉन 100 इज इक्वल्स टू 20 अपॉन 100 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू आहे 200. पुन्हा एकदा इथे फक्त 2 उरणार आहे आणि 20 मल्टिप्लाय 2 40 स्टुडंट्स आहे. इथे तुम्ही स्टुडंट्स म्हटलं तरी चालेल, स्टुडंट्स, इथे पण स्टुडंट्स. ओके, स्टुडंट्स. त्यानंतर 35x आहे, तर 35 अपॉन 100 इज इक्वल्स टू इथे x आहे, तर 35 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय x म्हणजे 200. पुन्हा इथे कॅन्सल 2, 35 मल्टिप्लाय 2 ते होणार आहे 70 स्टुडंट्स. ठीक आहे. आता हे स्टुडंट्सची व्हॅल्यू झालेली आहे. त्यानंतर 20% पुन्हा एकदा, म्हणजेच 20x डिवाइड बाय 100 20 डिवाइड बाय 100 x आहे 200. 200 100 कॅन्सल 2 आणि 2 मल्टिप्लाय 20 40 स्टुडंट्स. हे झालेले आहे स्टुडंट्स. आणि रिमेनिंग आपल्याकडे किती स्टुडंट्स आहे इथे 30 आहे. अशा प्रकारे ते क्लास झालेला आहे. आता आपण घेणार फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता त्यासाठी आपण नवीन पेज घेऊया. तर बघा इथे आपण घेणार आहोत ए घेणार आहोत, बी नाही, ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. मग आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल साठी आपल्याला टेबल घेणं गरजेचं आहे. इथे असणार आहे क्लास. ठीक आहे. इथे क्लास असेल. त्यानंतर क्लास झाल्यानंतर इथे असणार आहे फ्रिक्वेन्सी. बस दोनच गोष्टी असतात. तर क्लास आहे 0 to 20, 20 to 40, देन 40 to 60, देन 60 to 80 आणि लास्ट आहे 80 to 100. अशा प्रकारे क्लास आहे. त्यानंतर आपण काढलेल्या व्हॅल्यूज आहे. तर व्हॅल्यूज कोणकोणत्या 0 ते 20 मध्ये आपण जर बघितलं, हे बघा 10% आहे ना, हे पूर्ण आहे स्टार्टिंग पासून. म्हणजेच काय किती विद्यार्थी आहे 20 नंतर 40 70 40 20 40 70 40. बघा 20 40 70 40 आणि रिमेनिंग जे स्टुडंट्स होते किती होते ते 30 होते. पुन्हा चेक करूया. बघा रिमेनिंग स्टुडंट्स 30 होते, आपण तेच घेतलेले 30. मग लास्टच्या क्लासमध्ये ग्रुपमध्ये इथे येणार आहे 30. सिंपल आहे. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्या असतात, त्या म्हणजे F1 ची. फर्स्ट ऑफ ऑल आपण F1 ची व्हॅल्यू घेणार आहोत. तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी
इथे राईट करणार हायेस्ट फ्रिक्वेन्सी. ओके, हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू कोणचं वाजवलं काय नाही. तर बघा आपण घेणार आहोत हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी बघा, हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल झाल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे, त्या म्हणजे F1, F0 आणि F2. त्यासाठी हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे ते बघूया. हायेस्ट फ्रिक्वेन्सी, हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू तोच असतो F1. मग हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोण आहे ते, तर बघा 70 आहे. F1 झालेला आहे 70. एक्झॅक्ट त्याच्यावरचा असतो अगोदरचा 0 F0 आणि F1 च्या नंतरचा असतो F2. ठीक आहे, इथे लगेच राईट करून घेणार. F0 भेटलेला आहे 40 अँड F2 सुद्धा भेटलेला आहे तो म्हणजे 40. ठीक आहे, त्यानंतर मॉडेल क्लास. मॉडेल क्लास, मॉडेल क्लास कुठला घ्यायचा आहे, हायेस्ट फ्रिक्वेन्सी F1 च्या समोरचा. बघा हा असेल तुमचा मॉडेल क्लास, हा हायलाइट केलं तरी चालतं. मग मॉडेल क्लास आहे 4260. ओके, मॉडेल क्लास मधून आपण घेतो लोअर लिमिट म्हणजे कॅपिटल L. लोअर लिमिट काय आहे इथे 40. त्यानंतर इथे असेल डिफरन्स बिटवीन लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट किती आहे 20 आहे. ह्या व्हॅल्यू झाल्यानंतर आपण काढणार आहोत मोड. सिंपल आहे मोड. मोड इज इक्वल्स टू एकदम छोटासा असा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा आहे. L प्लस इन ब्रॅकेट इथे येणार आहे F1 मायनस F0 डिवाइड बाय ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 मल्टिप्लाय H. सिंपल व्हॅल्यू टाकूया. कॅपिटल L आहे 40 प्लस F1 आहे 70, F0 आहे 40 डिवाइड बाय ट्वाइस 70 मायनस 40, F2 आहे पुन्हा 40 आणि मल्टिप्लाय H. H आहे 20. पुन्हा एकदा 40 प्लस इन ब्रॅकेट 70 मायनस 40 होणार आहे 30 मल्टिप्लाय इथे होणार आहे 20. 70 मल्टिप्लाय 2 140 मायनस इथे येणार आहे 80. 40 40 80. ओके, 20 मध्ये आलेला आहे. त्यानंतर 40 प्लस 30 मल्टिप्लाय 20 तसाच ठेवूया. 140 मधनं 80 गेले तर किती उरणार आहे 60. क्लिअर, बरोबर 60. इथे तुम्ही जर मल्टिप्लिकेशन करून घेतली तर काही हरकत राहणार नाही, म्हणजे आपली एक स्टेप कमी होणार आहे. सिंपल, म्हणजे 40 प्लस 3 2 जा 6 आणि ते 2 0. ओके, 600 आणि इथे उरत आहे 60. सिंपल, जर आपण या दोघांची सबट्रॅक्शन डिव्हिजन केली तर देअरफॉर मोड इज इक्वल्स टू 40 प्लस दोघांची जर डिव्हिजन केली तर आन्सर किती येत आहे 10. 40 प्लस 10 देअरफॉर मोड इज इक्वल्स टू 50. हे आहे आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण क्रिटिकल हाय लेवल थिंकिंगचा एक क्वेश्चन घेतलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला अजून क्वेश्चन पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.